इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मधील समरूपता टॉपिक आपण पाहत आहोत. तर आता हे लक्षात ठेवा. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ट्रायंगल ABC मध्ये जर P हा बिंदू AB वर B आणि A यांच्या मध्ये आहे आणि Q हा बिंदू रेषाखंड BC वर B आणि C यांच्या मध्ये आहे आणि रेख PQ पॅरलल रेख AC असेल तर BP divided by PA is equal to BQ divided by QC. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ट्रायंगल PQR मध्ये जर बिंदू S हा बाजू PQ वर P आणि Q यांच्या मध्ये असेल आणि बिंदू T हा बाजू PR वर P आणि R च्या मध्ये असेल तर आणि PS divided by SQ is equal to PT divided by TR तर रेख ST पॅरलल रेख QR. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. ट्रायंगल ABC च्या कोन ABC चा BD हा दुभाजक असेल तर बिंदू D हा बाजू AC वर असून A आणि C च्या मध्ये असेल तर AB divided by BC is equal to AD divided by DC. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. ट्रायंगल ABC मध्ये जर पॉइंट D हा BC वर आणि B आणि C च्या मध्ये असेल आणि AB divided by AC is equal to BD divided by DC असेल तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. जर रेषा AX पॅरलल रेषा BY पॅरलल रेषा CZ आणि रेषा L व रेषा M या छेदिका त्यांना अनुक्रमे ABC व XYZ मध्ये छेदत असतील तर AB divided by BC is equal to XY divided by YZ. Thanks for watching.